पंढरीनाथ देवा सहित दयाचे समाधीस आले त्वरित नयनांजन केसरी पूर्णा जीव शिवा गुणा गुणपूर्णा प्रतिष्ठान गोदाती जो विराजे दयावंदिती थोर वो निराजे स्वयं ब्रह्म सच्चिद घनानंद मूर्ति महाराज योगी सखा चक्रवर्ती नमस्कार श्री लक्ष्मीनाथ जी कीर्ती प्रताप गुणेश अगणित ज्याची ब्रह्मस्वरूप जडवृत्ती अखंड त्याची अज्ञान राजा नमस्कार श्री वैपतिनाथ अजय तीर्थयात्रा मुखी नाम गर्जे अखंड स्वरूपी समाधी विराजे स्वामी राजा नमस्कार श्री काशीनाथ याचे मस्तक सुग्रवण पटका बहुने ठका शोभतो रूपे सुंदर साजिरा दिनकरा ऐसा जगी वासतो कंदा शैली विराजते भस्मासी दर्शितसे तेजस्वी महाराज लक्ष्मण गुरु नयनाथ माझ्या वसे चिदानंद कल्ल स्वरूपी मिळाला महापूर्ण योगी स्वयं सिद्ध झाला गुरु ज्ञान बोधामृता नित्य प्याला नमस्कार गंगाधरनाथ जीला सदानंद बोध स्वरूपी निमग्ना तुरीय स्थितीना कदा होगी भगना स्पर्श करवात कृष्णा नमस्कार नाथा गुरु बालकृष्ण गोविंद गोविंद मुखी वदावे गोविंद चरणांबुज नित्य ध्यावे गोविंद पावे प्रियभक्त काजा गोविंद नाथ करणी प्रणिपात माझा कीर्ती यशे पसरली अगणित ज्याची श्रीराम नाम भजनी अतिप्रीती ज्याची सुकल्या जनासी पतदासी योगी राजा नमस्कार श्री वासुदेवनाथासी माझा इंद्रायणी सुरमदी तटिता निवासी कैवल्यदायक सदा प्रिय सज्जनासी द्वारी याम करु कल्पलता विराजे दैदिप्यमान शुभरूप समाधि हरि जय स्वामी महाराज ज्ञानोबा मौली 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 हरी गुरुवा संत कुळीचा राजा गुरुवा प्राणीचा बाबाला Bravo.
हरी 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 आला हो हरी आला हो संत संगे ब्रह्मानंदे झाला हो संत संगे ब्रह्मानंदे आला हो हरी आला येथे हो हरी तेथे हो येथे हो हरी तेथे हो हरी वीणा नदी से पोधरी थे हो ओ हरी नदी से कोठेरी से हो हरि आला हो हरि आला हो संत संगे ब्रह्मानंदे आला हो हरी गाना हो हरि लेना हो गाना हो हरी लेना हो पाप रखुमा देवी वर राणा हो पापर कुमा देवी वरुणाना हो हरि आला हो हरि आला हो संत संगे ब्रह्मानंदे आला हो नाशोदीन केसरीनाथ हो नाशोदीन केसरीनाथ हो नाशोदीन केसरीनाथ हो आला हो हरि आला संत संगे ब्रह्मानंदे झाला हो हरि आला हो
हरे राम 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 पार्वती पदे हर सीताकांत स्मरण जय गजानन महाराज की सद्गुरु समर्थ महिपतिनाथ महाराज की सद्गुरु समर्थ वासुदेवनाथ महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव सत्पुरुष महात्मा संत ज्ञानेश्वर महाराज भगवंताची आणि आगवानी करत सांगतात ते सगळ्यांना की ज्या हरीच्या दर्शनाची तुम्ही इच्छा केली, काल ज्या संतांनी तुम्हाला बरोबर नेलं आपल्या की ते रूप पाहू चला गडेनो ते रूप पाहू चला, तो सर्व रूपांना धारण करणारा हरी आणि आलाय. कुठे आलाय? एकनाथ महाराज संत एकनाथ महाराज लिहितात, जो मंगला मंगल पूर्ण, जो का गोकुळी कामरमण, मोक्षाचे तारू स्वये श्रीकृष्ण, ज्याचे बरवेपण अलौलिक, जो साक्षात परब्रह्म, करो निधाला चोरी कर्म, धरोनी बाललीला संभ्रम, आवडी परम नवनीताचे. सद्गुरुनाथ महाराज की. फक्त नवनीताची आवड म्हणून भगवंतानी रामावतारामध्ये ह्या 3 गोष्टी राहिल्या होत्या. जेव्हा राम राजे झाले तेव्हा नारद दर्शनाला निघाले, तेव्हा 3 बाया रडत बसलेल्या. साधवो दीनवत्सला, भगवान भक्तवत्सला, आणि कसा ऐकणारे तुम्ही आम्ही कुटुंब वत्सला. पण वत्सलत्व सगळ्यांच्या ठिकाणी आहे, हे खरं. कुणाचं केवळ कुटुंबाविषयीच प्रेम असतं, कुणाचं समाजाविषयी प्रेम असतं, तर कुणाचं हे विश्वची माझे घर असं म्हणणारे ज्ञानोबा सगळ्या विश्वावर प्रेम करतात. विचार करा. आणि विश्वाच्या कल्याणार्थच महाराजांनी गीतेवर भाष्य केलं, नाही तर काय गरज होती? एवढ्याशा वयामध्ये गीतेवरती भाष्य होणं म्हणजे काय खरं का? म्हटलं अवघड. पण हा चमत्कार आहे त्यांच्या खऱ्या जीवनाचा की इतके क्लिष्ट श्लोकाचे अर्थ, पण त्याचा अर्थ त्यांनी सहजपणाने केला मराठी भाषेमध्ये. आणि महाराजांचं मराठी भाषिकांवर अत्यंत प्रेम. ते म्हणतात की या मराठी नगरीवरती अमृताचा पाऊस पडावा हो. पण आज मराठी नगरी कुठे चालली आहे कोणास ठाऊक नाही का? कोणाचा पाय बल्ल कोणाच्या पायातच नाही हो. असा हा वर्ग काय म्हणावं, सुधारला की नाचला म्हटले ज्याचं त्यांनी समजावं.
पण माऊलींनी अत्यंत कनवाळूप्रमाणे आणि सगळ्यांवरती अनुग्रह केलेला आहे आणि मोठ्या प्रेमाने सगळ्यांना उद्बोधन केलं. गीतेचा अर्थ काढला म्हणजे त्यांना कळत नव्हता काय? अहो, त्यांना सगळं कळत होता, पण समाजाला कसा समजेल म्हणून महाराजांनी हा दीर्घ प्रयत्न केला आणि गुरुकृपेने तो त्यांच्या वाणीने निघाला. नकळे भगवद्गीता नकळे भगवद्गीता म्हणून प्रांजळ टीका केली. भगवद्गीता कोणाला कळत नव्हती, जरी सुसंस्कृत वेळ होता, पण अशाही वेळेत त्यांनी आणि मराठी शब्दांची योजना काय भंडार उघडलं आहे सरस्वतीचं की कल्पना नाही करू शकत. किती शब्द असे आहेत की पुराण्या लोकांच्या तोंडी होते, पण आता तेही ऐकायला मिळत नाही. पण ज्ञानेश्वरीची जर पृष्ठभूमी पाहिली तर इतके अगाध शब्द आहे की ज्याचा मंथन करणं, विचार करणंच अवघड. पण त्या काळात त्यांनी त्याला सुलभ म्हणून केली. आज तेही वाचणं अवघड आहे. त्यापेक्षा संत एकनाथ महाराजांची भाषा सुलभ आहे. महाराजांच्या वेळेची मराठी आणखीन क्लिष्ट होती. असो, पण त्यांनी प्रयत्न करण्यात काही कसर ठेवलेली नाही आणि मराठी भाषिकांवर अत्यंत प्रेम ज्या महाराजांचं, त्यांनी सगळ्यांना देवाला प्रार्थना केली आहे, ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. कुठे चाललो आज आम्ही? जिथे ब्रह्मविद्येचा सुकाळ व्हावा तिथे आज भोकाळाची वेळ आलेली आहे. असो, समयाने सर्व परिवर्तन होतं. त्यांनी आपल्याकडून दीर्घ प्रयत्न केला, पण आपणच हतभागी. याला कोण काय करणार? भाग्यात असलं तर घर बसल्या मिळतं आणि नाही तर प्रयत्न करूनही प्राप्त होत नाही. असो, सांगायचं तात्पर्य, जो मंगला मंगलपूर्ण, जो का गोकुळी काम रमण, मोक्षाचे तारू स्वये श्रीकृष्ण, ज्याचे बरवे पण अलौलिक, जो साक्षात परब्रह्म, करो निघाला चोरी कर्म, धरोनी बाललीला संभ्रम, आवडी परम नवनीताजी. हे नवनीत काय म्हटलं? तुमचं आमचं हृदय नवनीतासारखं मृदू आहे. मग ते प्रत्येकाचं चित्त हरण केलं भगवंतानं. प्रत्येकाच्या चित्ताची चोरी केलेली आहे. त्यांना काय, हे खाण्याकरता अगदी उपाशी होते. त्यांना काय, चोरी करण्याकरता दरिद्री होते. लक्ष्मी ज्यांच्या पायाची सेवा करते त्यांना कोणत्या गोष्टीची कमी. पण रामावतारात 3 बाया ज्या रडत बसल्या होत्या, बाईला समजतं का मराठी? मराठी समजतं असं? तर त्या 3 बाया, नारद थांबले, त्यांनी विचारलं, मागं का ग, तुम्ही काय कैकेयीच्या बहिणीचं नाही? म्हटलं कशावरून? म्हटलं रामराज्य झालं तुम्ही रडता म्हणजे मला असंच वाटलं, काहीतरी नातं असावं. म्हणलं छे, मग तुमचे नावं काय? पहिली म्हणली माझं नाव चोरी. नारद म्हणले बापरे. दुसरीला विचारली, ती म्हणली चुगली. वा. आणि तिसरी म्हणली चाळी. नारदांनी हात जोडले. म्हटलं रामाच्या राज्यामध्ये या तिघींचं काम नाही. बाहेर खेळली. तिसरीचं नाव बाहेर खेळली. तुमची वस्तू इथे जर पडली, 3 दिवसांनी आठवण आली तर तुम्हाला तिथेच मिळेल. विचार करा, आज खिशातली वस्तू खिशात सापडत नाही. केवढा परिवर्तन आलंय बा. तुमच्या खिशात काय तुम्हाला माहीत नसेल, पण तिसऱ्याला माहीत आहे की यांचे इतके 1000 रुपये घेऊन चालले बरोबर. आणि तो इथून तुम्हाला जवळ स्टेशन पाळतो, विकून देतो, नाही त्याचा हात लागला तो. दुसरा घेतो तुम्हाला आणि तुमची विक्री चालली हे कोणाला माहीत नाही.
आणि मग तिसऱ्या स्टेशनवरती कोणाचा हात नाही लागला तर तो त्याच्याशी झगडतो की मला इतके पैसे दे वापस. बोली याच्यावर लावली होती. म्हटलं नाही सापडलं मला काही. ते म्हणले घे. मग तो त्याच्या मागे लागतो. एक ग्रहस्थ होते, प्रवासाला चालले होते आणि त्यांनी काय करावं म्हटलं, त्यांनी आपल्या बॅगची किल्ली जेव्हा झोपावं तेव्हा जो बसलेला जवळ चोर त्याच्या याच्यात टाकावी थैली आणि हे स्वस्त झोपावे. यांनी पुष्कळ त्यांची पाहिले, हे खिशे पाहिले, ते खिशे पाहिले, सगळं पाहिलं, कुठे किल्लीच न सापडे. शेवटी तो चोर प्रामाणिक होता. सकाळी जेव्हा हे उठले तेव्हा विचारलं की मी पाया पडून विचारतो, अटक्यापर्यंत चोरी केली पण कधी फेल नाही झालो. आज मी विचारतो तुम्हाला की तुमची किल्ली कुठे आहे? ते म्हणले हीच तर किल्ली आहे. किल्ली देऊन दिली तुझ्या हातात तर मग कुलूप तर साफ होऊन जाईल. म्हटलं किल्ली तुझ्या खिशातच टाकलेली आहे. जेव्हा त्यांनी आपली पाहिली विचार केला, बरं चुकलं आपलं, काय करा, आधीच टाकला असता खिशात तर केव्हाच आपण निघून जातो. पण नाही. मग त्यांनी हात जोडले. तो म्हणला की धन्य तुम्ही खरे गुरु हा माझे, कारण तुम्ही आपलं सॅफ ठेवून म्हणजे स्वस्थ झोपला आणि माझ्या खिशात किल्ली टाकून. मला ही कल्पना नाही. त्यामुळे हीच ती युक्ती आहे. असं गुरुची किल्ली गुरुच जाणे, होईल गुरुची कृपा, हातीच देव धरून देती, मार्ग दाविती सोपा, स्वरूप प्राप्ती झाल्या सहजची, सुखतील जन्म खेपा, महिपती सांगे नर हरिनाथ, निषेधिनी हृदयी जपा, गरज असेल तर सत्वर जाऊनी, पाय गुरुचे धरा, पंगु करा मन गुरुच्या ठाई, श्रीरंगासी वरा, रंग पाहता रंगोनी जागा, रंगच नयनी भरा. सद्गुरुनाथ महाराज. तो रंग जर तुमच्या डोळ्यात भरला तर तो रंगच तुम्हाला खरं दंग करेल. असं आहे. म्हणून ज्या संतांनी त्या रंगामध्ये स्वतःला समर्पित करून दिलं ते रंगून गेले त्याच्यात. असे रंगले की मग त्यांचा तो रंगच उतरेल. सूर दासकी कारी कमरिया चढतन दुजो रंग, त्या जमान हरी विमुखन को संग. असं आहे. म्हणून नारदांनी सांगितलं की बरं आहे वायांनो, तुम्हाला नमस्कार, राम राज्यात तुमचे काम नाही, येतो. म्हटलं आमचा रडण्याचा वेळ खोटा करून तुम्ही इतका वेळ घेतला आणि तसेच चालला आम्हाला सोडून. ते म्हणले नाही, मी दरबारात जातोय, गेल्यावरती तुमच्याबद्दल सांगतो त्यांना, काय हुकूम होईल तो कळवतो. ते म्हणले नाही हो, तुम्ही दीनवत्सल ना, साधू हां, आमचा उद्धार व्हावा असं काही कर. म्हणून दरबारात गेले. रामाने उत्थापन दिलं. देवर्षीणांच नारदा याम. काय नवल विशेष. म्हटलं रावणाचा, एवढ्या मोठ्या रावणाचा नाश करून आपण विजय मिळवून राज्यावर बसला. पण आपल्या राज्यावर बसण्याने 3 बाया रडतात. कोण. म्हटले एकीचं नाव चोरी आहे, एकाचं नाव चुगली आहे आणि एकाचं नाव बाहेर खेळली आहे. राम हसले. म्हणले नारदा, यांचं काय काम आमच्या राज्यात. म्हटलं बरोबर आहे, मग त्यांनी का रडतच बसावं असा प्रश्न केला, प्रतिप्रश्न. राम म्हणले असं नाही, त्यांना सांगा की पुढे मी कृष्णावतार घेणार आहे, तेव्हा तुमचा उद्धार होईल दोघींचा, पण तिसरीचा उद्धार आत्ताच करतो. बोलवा तिला. काय नाव तिचं. म्हटलं तिचं नाव चुगली. नारदाला काय माहीत. मार गेले बोलवायला की चल ग, तुझा भाग्याचा पाठ खुलतोय. ती चुगली आली बरोबर. आम्ही काय करावं. म्हटलं उद्धार होस तर रडत बसा आणि काय करावं.
नारद घेऊन आले ते. दरबार भरला होता रामाचा. अंतपट्ट पकडला, एकीकडे नारदाला उभं केलं. म्हटलं नारदा तुम्ही उभे राहा तिकडे. आणि एकीकडे चुगलीला उभं केलं, साक्षात चुगलीवर. आणि मग शुभ मुहूर्त सावधान, चुगलीचा नारदाचा विवाह झाला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. नारद पहिलेच काय कमी होते, मग आता सरकारी लायसन्स होल्डर होऊन गेले. बस सरकारकडून मिळालं त्यांना की कुठेही लावू शकतात. मग नारदांनी कशा कशा लीला केल्या तुम्हाला माहीतच आहे. तात्पर्य की चुगलीला इथे विसर्जित केलं यांच्या बरोबर. आणि स्वतः भगवंतांनी कृष्णावतार घेतला तेव्हा वयाच्या 5व्या वर्षी त्यांना आठवण आली की आपलं संकल्प राहिलेला आहे. तो संकल्प काय म्हटलं, चुगली, चोरी आणि बाहेर ख्याली. बहुपूर्व संकल्प रामावतारी, तराया धरा देव धर्मावतारी, वसुदेव धर्मांगना देवकी हो, शशीभूत संभूत हा देवकी हो. वामन पंडित काय त्रास लावला. बहुपूर्व संकल्प रामावतारी. रामावतारचे संकल्प जेव्हा पूर्ण होऊ शकत नव्हते म्हणून तराया धरा देव धर्मावतारी. हे धर्मावतारी भगवान यांनी काय केलं, वसुदेव संभूत हा, वसुदेव धर्मांगना देवकी हो, शशीभूत संभूत हा देवकी हो. 5 वर्षाच्या अवस्थेमध्ये भगवंताला स्मरण झालं. भगवंतानी काय केलं म्हटलं, पहिले चोरी करायला याला काय कमी होती का. 9 लक्ष गायी ह्याच्या घरी होत्या. कोणत्याही गोष्टीची नवनीताची कमी नव्हती, भरपूर नवनीत. परंतु नामदेव महाराज सांगतात, परम ब्रह्म निष्काम तोहा, परम ब्रह्म निष्काम तोहा, गौरिया गरी वाया वाग वागते ऋण धुण, वाया वाग वागते ऋण धुण, नवनीत चोरी हरिहा नवनीत चोरी.
परम ब्रह्म निष्काम जो परब्रह्म आहे, निष्काम आहे, आणि असं सगळं असताना यांनी चोरी का करावी म्हटलं, चोरी नाही, चित्ताची चोरी केली आहे. आणि दुष्ट दुर्जन लोक जे विकत घेऊन गोरस खायचे, गरिबांनी बनवायचं आणि दुष्टांनी विकत घेऊन खायचं. पुष्ट ते व्हायचे आणि दुर्बल हे राहायचे ज्यांच्या घरी होतं. भगवंतांनी विचार केला हे बरोबर नाही. अरे ज्यांना धर्मकार्यात सहयोग करायचा आहे ते सबल व्हावे, ते पुष्ट व्हावे, म्हणून भगवंतांनी चोरीचा हा विचार केला. कोणाच्या तिजोऱ्या फोडल्या नाही, कोणाचे जेब कतरले नाही, कोणाचे अलंकार चोरले नाही. मग घरात जाऊन जाऊन नवनीताची चोरी केली. ही भूमी आणि अतृप्त झालेली होती, रुधिराने दग्ध झालेली होती. हिला शांत करण्याकरता म्हणून घरोघर जाऊन हंड्या फोडल्या आणि त्या नवनीताचा अभिषेक या पृथ्वी मातेला केला. दया दुधाच्या नद्या वावल्या. विचार करा, आज पाण्याच्या सुकून राहिल्या आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. दुर्भाग्य आपलं. भगवंताने तिथे पूर्ण पूर्ण योगदान केलेलं आहे. चोरी निमित्त आहे. मग बाहेर खाली म्हटलं हेही निमित्त आहे. अरे जो सर्वत्र भरलेला आहे त्याच्या ठिकाणी व्यभिचार कुठे होईल सांगा. म्हणून तो परम ब्रह्म निष्काम तो. नामदेव महाराजांनी खरं वर्णन केलं. हृदय भरून येतं जेव्हा ही स्तुती त्याची करावी. गवळी या घरी पायामध्ये आणि घुंगरू आहे, पायात वाळे. मग हे सगळं जेव्हा भगवान चालतात तेव्हा पृथ्वी माता धन्य होती. त्यांना चालवायला की त्यावेळेला पांगुळ गाडा नव्हता. वासरांनी पुढे येऊन उभं राहावं. हे वासर म्हणजे कोण? साक्षात ऋषी. ऋषींनी वत्स व्हावे सगळं अशी आज्ञा होती भगवंताची. म्हणून ते वासरू रूपात आलेले आणि ते भगवंताच्या पुढे पाठ करून उभे राहतात. भगवंतानी हळूच त्यांची पुच्छ धरावी आणि उभं राहण्याचा प्रयत्न करावा. हे दाखवतात ते भगवान की ऋषी मार्गाने मी चाललोय, हे जिकडे नेतील तिकडे. म्हणून त्यांना वत्स बनवलं. अशा अशा लीला केल्या. ह्या गोपी म्हणजे कोण? तुम्हाला वाटतं सामान्य स्त्रिया होत्या? म्हटलं नाही. ज्या श्रुतींना याचा अर्थ लागलेला नाही त्या श्रुतीने विचार केला की हा सौभाग्याचा विषय आहे की यावेळेला साक्षात परमात्मा येतोय, मग आम्ही का न गवळणी होऊन चला. म्हणून गवळणीचा वेश त्यांनी घेतला आणि त्या ब्रजामध्ये आल्या. विचार करा, भगवंतानी आणि त्यांना ते सुख दिलेलं आहे की काही बोलायची सोय नाही. महाराजांनी अनेक प्रकारच्या रासाचं वर्णन केलेलं आहे, सांजीचं वर्णन केलेलं आहे, अद्भुत केलेलं आहे. एक एक वर्णन ऐकाल तर दंग व्हाल. मग असा महारास लीला काय विचार. पौर्णिमेला महारास लीला केली, शरद पौर्णिमेला. त्याच्यापूर्वी सांजी केलेली आहे. ही सांजीची रचना आणि प्राचीन. तो उत्सव अजून महाकाळात चालू आहे. आम्हालाही 8 वर्ष झाले तिथे हा सांजीचा कार्यक्रम करता करता. म्हणजे कीर्तनच असतं 5 दिवस, एकादशीपासून घेऊन सर्व पितृ अमावास्येपर्यंत. आमच्याही घरी असतो हा. सांजी रांगोळीची छानली जाते आणि रोज कीर्तन असते. तेव्हा ही प्राचीन परंपरा या जतन आहे. अजून पुढे काय होईल सांगता येत नाही, पण आज तरी आहे. काय त्यांनी उत्सवाचं वर्णन केलेलं आहे. थोडं थोडं ऐकवतो आपल्याला आणि पुढे चालतो. आज वेळ आहे, बरोबर समयाने सुरुवात झाली. थोडा वेळ झाला तर घाबरू नका आणि नाही तर समयाच्या आत करू. रासोत्सव करी राहुनी उभा,
रासोत्सव करी राहुनी उभा मुरली वाजवितो एक एक मूर्ती निरमुनी आपुली लीला दाखवितो. हा पुढे राधेसी चुंबन देऊनी कंठी कंठची मेळवितो सांजी गम्मत राधा सुंदरी वनोवनी रचितसे हरी विरहे व्याकुळची होऊनी गोपिसी गुजपुसे. म्हणजे भगवंताच्या वियोगजन्य दुःखापासून दूर होण्याकरता ही सांजीची रचना झाली. आज गावगावात कोणी शेणाची बनवतात, त्याच्यावरती ते पांढरे गोलगोल हे लावतात मातीचे, कोणी पुष्प लावतात, पण खरी म्हणजे ही पुष्परचना आहे. मग सुधारलेल्या काळामध्ये ती रांगोळीबद्ध झाली, त्याची साचे, आणि सांगितलं ती काढताना सुद्धा 4-4, 5-5 घंटे कुठे निघून जायचे कळायचं नाही. मग विचार करा की गोपी तर वीर दुःखामध्ये किती वेळ जायचा त्यांचा या सांजीमध्ये. आणि ही सांजी 5 दिवस चालायची, एकादशी ते सर्व पितृ अमावास्या, असा हा सांजीच्या निमित्ताने हा भक्ती उत्सव आहे. आजही तो कायम आहे. यानंतर मग हा येतो अश्विन पक्ष. त्या दिवशी पौर्णिमा कोणची? म्हटलं शरदाची. या शरदालाही भगवंतानी काय केलं? म्हटलं नुसता उभं राहून तिथे वेणू वाजवलं, बाकी काही नाही केलं. त्या वेणूत काय झालं? म्हटलं ज्या गोपींची वृत्ती हरण झाली त्या सगळ्या गोपी काय करतात? म्हटलं कोणी स्नान करतंय, कुणी दात घासतंय, कुणी स्नान करून अंजन लावतंय, कुणी कुंकू लावायचा प्रयत्न करतीये. ते कुंकू तिने डोळ्यात घातलं आणि काजळाचा टिळा लावला. स्नान करता करता तशीच ती बाहेर निघाली. तिला हीच नाही, चाडच नाही की आपण कसे आहो की काय आहो. कोणी मंथन करते, ती करता करता तसंच सोडलं तिने. कोणी मुलाला पाजत होती, तिने मुलाला घेतलं आणि शिंक्यावर ठेवलं. लोण्याचं भांड जे ते आपल्या बगलेत लावलं. आता मुलगा वरती किती वेळ बसला राहिलो असा सांगा? खालती बाप झोपलाय त्याचा, त्यालाही माहीत नाही. आणि ही जी पसार झाली तिथून, ती कृष्णाच्या जवळ सगळ्या गोपी आल्या. नवलक्ष. कोणी बासरीवर हात ठेवला. म्हटलं कृष्णा का वाजवली? म्हटलं माझी इच्छा. तुम्हाला कोणी बोलवलं? म्हटलं नादे भुलवी गोपी साऱ्या एकत्र मेळवितो. त्या नादानी सगळ्या धावून आलेल्या. मग एक एक मूर्ती निरमुनी आपुली. त्या म्हणल्या की तू आम्हाला इथे बोलवलं, त्रास दिला. अरे आम्ही कसे आलो माहित आहे? एकीने कंबरपट्टा डोक्याला बनले कांबरेला बांधायचा होतो, आणि हातात घालायचे जे दागिने ते पायात घालतीये आणि पायातले पैजण हातात. काजळ लावायचंय डोळ्यात, पण काजळाचा टिळा लावती आणि कुंकू लावती. असं काय रूप दिसत असेल हो? कल्पना करा. मग अशा सगळ्या एकत्र होऊन आणि कृष्णाला म्हणतात की आम्ही इतक्यान तू एकटा काय करणार? त्या म्हणले असं बर, तुमची काय इच्छा आहे? म्हटलं तुझ्याबरोबर रास करावा. भगवान म्हणले ठीक आहे. भगवंतानी एक एक मूर्ती निरमुनी आपुली लीला दाखवितो. एक एक मूर्ती जेवढ्या गोपी होत्या त्याच्यापेक्षा भरून सगळ्या, आणि एकटा उभा आहे की तुमच्यापैकी कोणी रिकामी असेल तर ये. सगळ्या लाजल्या हो. विचार करतात की खरंच धन्य यायची. मग काय? राधेसी चुंबन देऊनी कंठी कंठची मेळवितो. ही राधा म्हणजे कोण जाणता तुम्ही? राधा म्हणजे साक्षात शंकर.
ज्यावेळेला मोहिनी रूप घेतलं भगवंतानी भस्मासुरापासून वाचवण्याकरता, तेव्हा शंकर ते स्वरूप पाहून प्रसन्न झाले. विचार करतात पार्वती फिकी आहे हिच्यापुढे. म्हणून भगवंतानी आवर्त घेतलं. ते जाणून होते की शंकर काय करतील सांगता येत नाही, म्हणून त्यांनी हात जोडले. मग ह्या अवतारामध्ये शंकरांनी म्हणजे मारुतीरायांनी अवतार घेतलेलाच होता ते होते. त्यांनी विचार केला की आता असं रूप बनवतो हा सुद्धा आकर्षित होईल. म्हणून त्यांनी राधेचं रूप बनवलं आणि राधेचं रूप घेऊन ज्यावेळेला इथे विरजामध्ये लिहिलेलं आलेले, तेव्हा भगवंताचं प्रेम सगळ्यांवर होतं, पण राधेवर विशेष. रडत बसायची आईजवळ. राधेला पाहिलं की यांचं रडणं गेलं. राधा म्हणायची, यशोदा म्हणायची की राधे हा तुला पाहिल्यावर चूप बसतो, घेऊन जा. तिला तेच हवं असतं. ती घरी घेऊन जायची आपली. मग काय विचार. हा अनंत कोटी ब्रह्मांड नायक महात्माने एका ठिकाणी असं लिहिलंय, भजले मन राधा राधा, भजले मन राधा राधा, भजले मन राधा राधा, भजले मन राधा राधा, मिट जाएगी मन की बाधा, मिट जाएगी मन की बाधा, भजले मन राधा राधा, भजले मन राधा महाकाल के हृदय कमल में उमड़ी भक्ति अगाधा, महाकाल के हृदय कमल में उमड़े भक्ति अगाधा, महाकाल के हृदय कमल में उमड़ी भक्ति अगाधा, महाकाल के हृदय कमल में उमड़े भक्ति अगाधा, ओ मोहन के संग नाच नाच कर, मोहन के संग नाच नाच कर, प्रेम योग को साधा, भजले मन राधा राधा, भजले मन राधा राधा, भजले मन राधा राधा। गोपाल कृष्ण महाराज की महाकाल के हृदय कमल में उमड़ी भक्ति अगाधा, अपार भक्ती महाकालाची ज्याच्या चरणी. मग मोहन के संग नाच नाच कर, प्रेम योग को साधा, भजले मन राधा राधा. माशे शिव आणि हरी. माता इथे व्यभिचार होतो का हो. दोन्ही पुरुष पार्टी, पण एक राधेचं रूप आहे, एक कृष्णाचं रूप. मग या दोघांचं अत्यंत प्रेम म्हणून कंठची मेळवितो. सांझी गंमत राधा सुंदरी, वनोवनी रचितसे, हरी बिरहे व्याकुळची होऊनी, गोपिसी गुजपुजे. म्हणून ज्या वेळेला ही 5 दिवस सांजी झाली आणि सांजीनंतर राधेने निश्चय केला की जर परमात्मा आपल्यावरती रागावला आहे तर हे शरीर ठेवून काय करायचं. शरीराचा त्याग करा, म्हणजे पाहायचं काय होईल. म्हणून गुरु महाराज वर्णन करतात, श्वासची घेऊनी राधा
की जय. श्वासाची घेऊन राधा वदन टाकी तसे धरणी. कृष्णा, आता दर्शन देत नसला तर हा देहच तुझ्या पायी टाकतो असा निश्चय करून राधेने श्वासाचं आकर्षण जे केलं, येऊन हरीने धरिली हृदय चौहात कवळून. चारी हात उगारून हा तिच्या समोर उभा राहिला. आज राधे म्हणून तिला आलिंगन. प्रसन्न जाहला भोग भोगिला आनंदे करुणी. नरहरी पायी महिपती लोळे भाऊ गेला तरुणी. गुरु महाराज म्हणतात की आम्ही सद्गुरूच्या पायी लोळण घेतली आणि ती लोळण घेऊन आमचाही उद्धार. तेव्हा असं सांजी चरित्र आहे. रास महारास पौर्णिमेचं चरित्र आहे. असे वसंत ऋतूचं चरित्र आहे. कितीतरी चरित्र त्यांनी गायलेले आहे आणि समर्पक गायलेले, सटीक गायलेले. ते एकदा म्हटले म्हणजे वसंत ऋतूच आला असं वाटतं. ते गायले की असं वाटतं सांजीच चालली आहे. आणि पुन्हा सांजी गंमत हा शब्द तिथे लावलाय. सांजी काय खरं म्हणजे गंमतच आहे. अनेक लीलाची रचना करावी आणि त्या लीला आपणच पाहाव्या आणि आपणच हसावं. तात्पर्य की अशा लीला भगवंतानी अनेक केल्या या ब्रिजामध्ये. ती ब्रिजभूमी धन्य आहे, ती ब्रिजभूमी पावन आहे. म्हणून आजही तिथे अनेक साधू संत आहेत जे राधे राधे करत बसलेले आहे. कृष्णाचं नाव कुणी घेत नाही, पण राधेने इतकी पुण्याई केलेली आहे, कृष्ण नामाची साधना केलेली आहे की सगळे जय श्री राधे म्हटलं की कृतार्थ झालं. विचार करा. मग असा अधिकार ज्या स्थानाचा, ज्या पावन भूमीचा, मग त्या भूमीला धन्य करण्याकरता भगवंतांनी अवतार घेतला आणि तिथे चोरीही केली, बाहेर ख्यालीही केली. मग सगळ्यांना संतुष्ट केलेला. सगळे मोठमोठे देव सुद्धा अचंबित झाले. विचार करतात की असं पहिले कधी झालं नाही आणि भविष्यातही कदाचित पुढे होणार नाही. म्हणून न भूतो न भविष्यती अशी लीला ज्यांनी केली, मग तो आजही कुठे जो वेदी स्तविला, ज्यांनी प्रगटला जो निर्जरे वंदिला. नंदे खेळविला वनी विचरला, गोपांगणे वेष्टिला. आनंदे भरला भरोनी उरला, भक्ता पुढे राहिला. तो हा विठ्ठल पंढरीस नयनी, भीमातिरी देखिला. मग ज्याला पाहिला तो आला हे सगळ्यांना सांगण्यात कोणता संकोच. म्हणून नाथांनी मुक्त भावाने सांगितलं, आला हो हरिहा आला.
स्मरता विघ्ने हरती
मंगलमूर्ती अवधूत चिंतन